नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वाटण टाकून पारंपरिक आणि खूपच चविष्ट अशी गावाकडची रेसिपी. ही डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील छान लागते. कोकणामध्ये ही डाळ अतिशय फेमस अशी आहे. त्यामुळे तुम्ही एक सिक्रेट वाटण टाकून ही डाळ नक्की करून पहा. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मी येथे सर्वप्रथम एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये 1 वाटी एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे. ही तुरीची डाळ आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 4 वेळा प्रथम धुवून घ्यायची आहे. मी ही तुरीची डाळ पाण्याने स्वच्छ अशी 3 ते 4 वेळा धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 वाटी एवढं पाणी घालायचे आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे. व हे सर्व मिश्रण आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे. हे सर्व जिन्नस आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला याच्या 2 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ म्हटली तर अगदी साधी अशी वरण आपण नेहमीच घरी करतो, पण असं सिक्रेट वाटण टाकून तुम्ही ही डाळ नक्की करून पहा. खूप चविष्ट होते व भाजीचीही गरज लागत नाही. यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यामुळे सर्व जिन्नस छान असं शिजलं जातं. तोपर्यंत आपण येथे मसाला तयार करूया. येथे मी 1 वाटी एवढं ओलं नारळाचं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपली डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम मी येथे एक पातेलं घेतलेलं आहे व त्यामध्ये पुरेशा प्रमाणात तेल घालून घेत आहे. तेल चांगलं गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये बाकीचे सर्व जिन्नस घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या 2 ते 4 चेचून घातलेल्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला लसूण घालतानाही ठेचून घालायची आहे. आपली चांगली तडतडली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून त्यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून फोडणीचा वास त्यात अजून छान असा राहील. कढीपत्ता देखील चांगला तेलामध्ये तडतडला आहे. यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे व पाव चमचा थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. सर्व तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा अगदी थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे व जी आपण डाळ आधी शिजवून घेतलेली आहे ती आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे, कारण की त्यातले मसाले आपल्याला परतून द्यायचे नाही. म्हणून डाळ टाकल्या 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. सर्व डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेत आहोत. छान असे आपल्या वरणाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जाड, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाण्याचे प्रमाण देखील करू शकता. ही डाळ देखील थोडीशी पातळच करायची आहे, कारण यामध्ये आपण
जे वाटण केलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे ही डाळ परत थोडीशी जाड होते, त्यामुळे तुम्ही देखील पाण्याचे प्रमाण थोडं जास्तच ठेवलं तरी चालेल. यामध्ये मी थोडंसं परत चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे व जे आपण वाटण केलेलं आहे ते यामध्ये पुन्हा घालून घ्यायचं आहे. सर्व वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे व छान असं आपल्याला हे वाटण त्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व चांगली अशी आपल्याला 2 ते 4 मिनिटं डाळीला उकळी आणायची आहे व चवीनुसार यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे चव अगदी छान लागते. अगदी थोडीशी किंचित आपल्याला साखर घालायची आहे. बघू शकता इथे आपलं पारंपरिक पद्धतीने गावाकडची चव असलेलं कोकणातली फेमस डाळ इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा व मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा व ही डाळ करून तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय. केली वेल्स ना.